नमस्कार. वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाची सुरुवात खूप छान होते. ती रूपाच्या अभंगापासून होते. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजन, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बहुत सुकृताचे गोडी म्हणून विठ्ठल आवडी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, म्हणजे नुसतं रूप दिसलं की मनात सुखाच्या लहरी उत्पन्न होतात. त्या सावळ्या सुंदर सुकुमार रूपापुढं देहभान विसरून जायला होतं. अगदी आवडे हे रूप सोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले अशी अवस्था होऊन जाते. दृष्टी पुढे राही ऐसाची तू देवा, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. सगुण साकार रूपावरही स्वरूपावरही रूपावरही प्रेम करायला हवं असं सांगणारा हा भक्ती संप्रदाय. मी तुम्हाला म्हणालो होतो ना कालच्या याच्यामध्ये की व्यथा ही भक्ती आहे. व्यथा सुद्धा भक्ती होते आणि तीच भक्ती अनेक जण करत असतात. देवाच्या रूपावर प्रेम करणारे त्यांना जसा हवाय ना तसाच हवाय. तो कटीवर हात ठेवलेला विटेवर उभा असलेला पांडुरंग हवा असेल तर तो तसाच दिसला पाहिजे. काशाय वस्त्रम कर्दंडधारिणम कमंडलू पद्मकरेण शंखम, अशा स्वरूपातला दिसायचा हवा असेल तर तो तसाच दिसला पाहिजे. आणि तसा दिसला तरच देव असं आम्ही ठरवतो आणि तो आपल्या अपेक्षा आशा सुद्धा पूर्ण करत असतो. निरोबा रायांची एक खूप छान कथा कीर्तनकार सांगत असतात. कीर्तनकारांनी तुकाराम महाराजांच्या दर्शनाकरता तुकोबारायांच्या दर्शनाकरता तुकोबारायांचा नामघोषच सुरू केला. तुकोबाराय तुकोबाराय तुकोबारायांचा नामघोष सुरू. तुकोबाराय दिसावेत ही आस मनामध्ये. आणि तेवढ्या वेळात प्रत्यक्ष विठ्ठलानं दर्शन देऊन सांगितलं, अरे बोल, मीच तुकाराम, मीच ज्ञानदेव, मीच सगळं आहे, बोल, तुझ्या समोर उभा आहे, मीच सगळं आहे ना. निळोबारायांनी विठ्ठलालाच सांगितलं, अरे तूच तुकोबाराय आहेस तर मग तुकोबारायांच्या सारखा दिस की. मला तुकोबारायांना भेटायचंय, मला विठ्ठलाच्या रूपाला नाही भेटायचं. आणि विठ्ठलाला कोण आनंद झाला म्हणून सांगू, अहो त्याच्या भक्तावर त्याच्या इतकंच प्रेम करणारा कोणीतरी असतो ना. आणि मग तुकोबारायांच्या रूपामध्ये निळोबारायांना विठ्ठलानं दर्शन दिलं. असं रूपावर प्रेम करणारी ही माणसं आहे. आणि ही त्या विठ्ठलावर इतकं निरातिशय प्रेम करत असतात, आपल्या आराध्यावर इतकं निरातिशय प्रेम करत असतात की फुटो हे मस्तक तुटो हे शरीर तरी कीर्तनरंग सोडू नये या अवस्थेत ते येतात. काही होऊ दे, मी कीर्तना सोडणार नाही, मी भक्ती सोडणार नाही, कारण त्याच्या भक्तीतच माझं सौख्य सामावलं आहे, ही भावना असते. एक कथा तुम्हाला माहित आहे, आपण तिकडेच जातोय, म्हणजे त्याच गोपिकांच्या वरती जातोय, ज्या कृष्णांच्या गोपिकांच्या वरती आपण सांगणार आहोत. झालं काय की एकदा श्रीहरीचा कपाळ दुखू लागलं, डोकं दुखू लागलं, इतकं दुखू लागलं की काही केल्या डोकेदुखी थांबेना. मग ही डोकेदुखी थांबवायची कशी? वैद्य झाले, सगळे झाले, आता प्रत्यक्ष भगवंताची डोकेदुखी थांबवायची कशी असा प्रश्न पडला. आणि मग नारदानी भगवंतांनाच विचारलं, देवा तुमची डोकेदुखी थांबवावी कशी? देवाने उत्तर दिलं, माझ्या खऱ्या भक्ताच्या पायाखालची माती आणावी आणि ती पाण्यात कालवून माझ्या कपाळावर लावावी, मगच ही डोकेदुखी थांबेल. नारदालाही आश्चर्य वाटलं. आता देवाचा खरा भक्त शोधायचा म्हणून नारद निघाले आणि वर्षानुवर्षापासून तपश्चर्या करणाऱ्या साधक ऋषींच्या आश्रमांच्याकडे ते गेले, जिथे ते वेगवेगळ्या पर्वतराजींमध्ये तपश्चर्या करत बसलेत, अत्यंत हठयोगाने परीक्षा करत बसलेत. योग्यांच्याकडे गेले, ऋषीमुनींच्या आधी योग्यांच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की असं असं भगवान विष्णूंचं कपाळ दुखतं आहे, डोकं दुखतं आहे आणि त्यांनी इलाज सांगितलाय खरा, पण मला त्या इलाजाची भीती वाटते आहे. पायाखालची माती नेऊन लावायची आहे. त्या माणसाला किती पाप लागेल पायाखालची माती भगवंताच्या कपाळाला लावली तर. सगळ्या योग्यांनी सांगितलं, छे 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 छे, हे महापाप आम्ही कसं करणार? आमच्या पायाखालची माती श्रीहरीच्या कपाळाला लागणंच शक्य नाही. अहो त्याच्या पायाखालची माती आमच्या कपाळाला लावावी आणि मग आम्ही दुःखमुक्त व्हावं. आमच्या पायाखालची माती आम्ही देणार नाही. मग ऋषीमुनींच्याकडे गेले. योग्यांनी नकार दिल्यावर त्यांनी सांगितलं की योग्यांनी नकार दिलाय, असं असं घडलंय. मग ऋषींनी सांगितलं, अहो जिथे प्रत्यक्ष अनेक वर्ष तपश्चर्या करणाऱ्या योग्यांनी या पापात पडायला नकार दिलाय तर आम्ही कोण? आम्ही ही माती देणार नाही. मग शेवटी ते वृंदावनात गेले.
तिथे भगवंताच्या जाण्यामुळं दुःखी झालेल्या गोपी विलाप करत बसलेल्या होत्या आणि त्या विलाप करता करता भगवंताला कधी दिसशील रे हा प्रश्न विचारत होत्या. तेवढ्यात नारदांनी जाऊन सांगितलं, अरे गोपिकांनो, गडबड झाली आहे, तिथे भगवंताच्या कपाळाला दुखायला लागलंय, डोकं दुखायला लागलंय. गोपींचं दुःख अजूनच वाढलं. त्या म्हणाल्या, काय देवाचं दुखतंय आणि हे सांगायला तुम्ही आलात, काही उपाय केलाय की नाही? नाही म्हणाले, उपाय देवानी सांगितला आहे. ते म्हणाले की माझ्या खऱ्या भक्ताच्या पायाखालची माती आणावी आणि ती माझ्या कपाळावर लावावी. मी योग्यांच्याकडे गेलो, त्यांनी सांगितलं या पापात आम्ही पडणार नाहीत. मी ऋषीमुनींच्याकडे गेलो, त्यांनी सांगितलं या पापात आम्ही पडणार नाहीत. तुम्ही मला भक्त दिसताय, तुमच्या पायाखालची माती देता का? पटापटा पटापटा गोपिकांनी आपले पाय हटवले, पायाखालची माती काढली, नारद मुनींच्या हातात दिली आणि सांगितलं, लाव त्याच्या कपाळाला काय लावायचंय ते, त्याचं डोकं तरी थांबेल. नारदांनी जरासं साशंकित मनाने गोपिकांना विचारलं, बायांनो, तुम्हाला कल्पना आहे पायाखालची माती भगवान विष्णूच्या कपाळावर लावली तर त्यांच्या पापात तुम्ही जाल? गोपिकांचं उत्तर खूप सुरेख होतं आणि त्या म्हणाल्या, त्याच्या डोक्याचं दुखणं कमी होणार असेल तर जगातल्या सगळ्या पापांमध्ये आम्ही पडायला तयार आहोत. या पापाने आम्हाला नरक मिळणार असेल तरीही तो आम्ही सहन करायला तयार आहोत. त्याचं डोकं दुखतंय आणि आम्ही सुखात राहावं, असं कसं बरं शक्य आहे नारद मुनी? अहो पाप काय, नरकाच्या रवरवात आम्हाला पडू दे, हरकत नाही, त्याचं दुखणं थांबलं पाहिजे. हो, त्याचं ते सुंदर तोंड दुखल्यामुळं किती कोमेजलं असेल ते बघणंच शक्य नाही. त्यापेक्षा आम्ही पापात पडलेलं बरं. लावा तेवढी माती पटकन नेऊन, नंतर गप्पा मारा. नारद गेले आणि म्हणाले, भगवान काय आहे हे? तेव्हा नारदाला भगवान विष्णूंनी सांगितलं, अरे तू खरा भक्त म्हणाला होतास ना, तो खरा भक्त हा व्यथेत सुद्धा भक्ती आहे, त्यातही देवाचं चांगलं व्हावं ही भावना आहे, तिथे खरी भक्ती असते. भगवान श्रीकृष्णाने आपल्या भावाला म्हणजे उद्धवाला गोकुळवासी जनांचं सांत्वन करायला पाठवलं होतं आणि सांगितलं होतं की जा त्यांना सांग, तू जे म्हणतोयस ना भक्ती भक्ती भक्ती, ती काय आहे त्यांना सांग. ते माझ्या सगुण साकार रूपामध्ये अडकलेत रे, त्यांना माझ्या रूपावरती प्रेम आहे. त्यांना सांग की देवाच्या रूपावरती प्रेम करायचं नसतं, मी निर्गुण निराकार आहे. त्यांना भक्ती योग शिकव, ज्ञानयोग शिकव, सगळं शिकव त्यांना. त्या प्रेमयोगामध्ये अडकल्या, तू त्यांना भक्ती योग शिकव, ज्ञानयोग शिकव, माझ्या निर्गुण निराकार रूपाची आठवण त्यांना करून दे. आणि उद्धव गेला. उद्धवानी सगळं ज्ञान गोपिकांना दिलं, सगळं ज्ञान गोपिकांना दिलं. आणि गोपिकांनी उद्धवालाच एक प्रश्न विचारला, तो खूप छान प्रश्न होता. म्हणजे उद्धवा, तू आलायस खरंय रे, आम्हाला ज्ञान शिकवायला आलास खरंय, आम्हाला योग शिकवायला आलास हेही खरंय, पण तू योग शिकवता शिकवता कृष्णापासूनचा वियोग आम्हाला शिकवतोयस, याचं काय करायचं रे? त्याच्या वियोगाने आम्हाला जगणंच शक्य नाही रे उद्धवा, जगणंच शक्य नाही. तू काय जगवणार आहेस आम्हाला? तो नाही म्हणजे आमच्यात प्राण नाही. तो आम्हाला जसा हवाय ना तसा दिसतोय. चुलीत घाल तुझं निर्गुण निराकार रूप, आम्हाला तो बासरी वाजवत एका झाडाला खेटून बासरी वाजवतोय आणि त्याच्या भोवती सगळे गुरे गोपाळ जमा झालेत, आमच्या सगळ्या गोपिका जमा झाल्यात. भगवान श्रीकृष्णाचं वैशिष्ट्य सांगू, अहो त्याला त्याच्या युगामध्ये प्रेम करणारी राधा सापडली, त्याला त्याच्या युगात प्रेम करणारी राधा सापडली, पण कलियुगात त्याच्यावर तितकंच प्रेम करणारी मीरा सापडली. एकटी राधा त्याच्यावर प्रेम करत नव्हती, अनेक गोपिका त्याच्यावरती प्रेम करत होत्या. गंमत अशी की स्त्री सुलभ भावनेनं एकाच व्यक्तीवर प्रेम करणाऱ्या दोन व्यक्तींच्या मध्ये वाद आणि विसंवाद असतो, असूया असते, पण इथे त्याच्यावर प्रेम करणाऱ्या कुणाच्या मध्ये असूया नाही, विसंवाद नाही, वितंडवाद नाही, उलट एकमेकांच्या विषयी खूप घट्ट प्रेम आहे. त्याच्या सगुण साकार रूपावर प्रेम करणाऱ्या या सगळ्या त्याच्या भक्तांच्या भक्तीत सुद्धा म्हणूनच आपल्याला मोक्ष सापडतो, म्हणूनच आपल्याला परमेश्वर सापडतो. त्याच परमेश्वराची प्रार्थना आपण सदैव करत राहूया. रामकृष्ण हरी.